नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मी आता नाश्ता करते. नाश्त्याला आहे चपाती, चहा आणि बटाट्याची कापं. दूध पिणार काय सांग, पहिलं सांग. दूध पिणार नक्की? किती पिणार? त्याने काय होणार? बनवल्यावर मी तुम्हाला दाखवते. वीणा किचनमध्ये स्वतःच गेली आणि दूध बनवून घेऊन आली. आणि तिला मी चॉकलेट सिरप आणलेलं ते तिने वापरले. आणि मोबाईलमध्ये शॉर्ट बघते ना, त्याच्यामुळे ती ही असं बरंच काय काय शिकली आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतेच आहे ते आपण त्याच्या इथून असं करायचं. मग हे असे लाईन्स येणार. हे यूट्यूब शॉर्ट्सचे परिणाम आहेत, चांगले मुलं दूध परिणाम. पित नसले ना की अशा ट्रिक वापरायच्या, मग आपणच दूध पोटात जातं. ही लाईन कशामुळे आली? वर धारेवरून ओतल्यामुळे. हां, म्हणजे ते आपण जसं केकवर असं ओततो ना तसंच ते खाली गेलं. आता हे तू पिणार? हां, पी बघू. वीणाने मला सांगितलेलं ना दूध बनवून पिणार, तिने पिलं हे दूध. इथे माझ्यापेक्षा प्रो मॅक्स आहे यार. बाय. स्टडी टेबल्स आहेत. ओके, हे तुम्हाला विथ स्टोरेज भेटतंय सगळं 5300ला. हे कमी करू नको, त्याचा काही इश्यू नाही. हे डायनिंग टेबल आहेत. ओके, हे एवढेच ना, अजून पण डिझाईन्स आहेत. ते तुम्हाला स्टार्टिंग दाखवली मी. हा डबल बेड आहे आणि हे फक्त हे 1000ला आहे म्हणजे भेटेल. आणि मिररची क्वालिटी पण मी तुम्हाला सांगेल कशी येते. ओके, LED लाईट्सवाले पण मिरर. ध्रुवी आणि वीणा अशी घरात खेळतात. आणि इथे आहे आमचा फिश टँक. इथे 2च फिश आहेत आणि छान असे खेळत आहेत. आणि ही वीणाची सायकल. वीणाची सायकल चालून झाली, मग आता वीणा ध्रुवी बरोबर खेळायला गेली. बर्गर बन, चीज स्लाइस, हे मेयोनीज, हे ते काय बोलतात त्याला, विसरली मी, थांब. हे आलू टिक्की. ही अशी ते आलू टिक्की तयार मिळते. ही फक्त फ्राय करायची आणि वापरायची. आणि इथे आहे टोमॅटो केचप आणि इथे रेड आहे चिली सॉस. रेड चिली सॉस. आणि आता आम्ही बनवणार इथे तेल तापलं आहे. आता मी इथे टिक्की तळून घेणार आणि इथे गरम करत ठेवले आहेत. आम्ही जेवायला बसताना हॉलमध्ये एकत्र बसतो जेवायला, मग बरं पडतं. हे वीणाने बनवलं आहे. त्याच्यामध्ये आपण अजून एक केचप. वीणाने बर्गर स्वतःच तयार करून घेतला आणि खायला सुरुवात केली. मला जास्त तिला काही करून द्यावं लागत नाही, तिचं ती करते. बघू, वीणाचा स्माइली तयार झाला. नस पण काढला. असं करायला नको ना म्हणून. आमचं जेवण झालं. आता आम्ही मेहंदी काढायला घेणार. ध्रुवी कसली काढणार आहे? दाखव. नाही बाबा, मी माझ्या मर्जीने काढते. ध्रुवीने मला इथे मेहंदी काढायला घेतली. ध्रुवी 2.5 वर्षाची असल्यापासून मी तिला मेहंदीचे कोन आणून द्यायचे आणि मग ती छोटी छोटी मेहंदी काढत आता ती अशी छान मेहंदीच्या डिझाईन काढते. अशी काढली. ही किती छान डिझाईन आली आहे. अंगठीसोबत अंगठी आहे म्हणून ती छान दिसते. आणि ध्रुवीच्या डिझाईन खूप छान असतात. आणि ध्रुवी मला सांगत होते की मी बाहेरून हातावर मेहंदी काढून घेते म्हणून. एवढ्या छान डिझाईन येत असताना काय उपयोग आहे का बाहेरून काढून घ्यायचा. ध्रुवी आता कमी वेळात खूप छान डिझाईन काढते. आता हिने बघा एकदम कमी वेळात एवढी डिझाईन झाली तिची काढून. ध्रुवी रांगोळी पण छान काढते. श्रीराम आणि सीताची रांगोळी काढलेला व्हिडिओ पण आहे. खूप छान काढते ती रांगोळी. मम्मा, तुला माझ्या वाटतं ना मेहंदी काढताना? ध्रुवीच्या डिझाईन छान असतात ना, मग मला ते खूप आवडतं. मी ध्रुवीला सांगितलंय मेहंदी काढायला. काय काढते? भारती काकूला दाखवा ट्यूजडेला. काय काढते? हे सनई चौघडे आणि कलश. ध्रुवी ते सनई चौघड आणि कलश काढते आणि हे तिने रब करून घेतले. मला मेहंदी नाही काढायला येत आणि मी कधी काढत पण नाही.
पण मी ध्रुवीला कोण आणून देते आणि ध्रुवी आता स्वतः पण घेऊन येते आणि आता ती बऱ्यापैकी शिकली आहे. मी आता असं विणाला पण कोण आणून देणार, मग ती असं हळूहळू शिकेल ध्रुवीसारखीच. एक कोण आहे हो ना. मी ही दीदी मी हाय, माझं नाव आहे वीणा संतोष डांगरे आणि मी जो मी तुम्हाला मेहंदी दाखवलेली ती मी शूटिंग केलेली. थँक्यू. आमची मेहंदी काढून झाली. ती पायावर मेहंदी काढली आहे वीणाच्या आणि ही माझी हातावरची मेहंदी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार